नमस्कार मित्रांनो, आज आपण दिशाज्ञान चाचणीचा पार्ट 2 बघणार आहोत. आपण पहिल्या पार्ट मध्ये दिशाज्ञान चाचणीमध्ये एकदम बेसिक गोष्टी बघितल्या होत्या की मुख्य दिशा किती, त्याच्या उपदिशा किती, त्यांच्यामधील कोन किती असतो. ह्या एकदम बेसिक गोष्टी आपण पहिल्या लेक्चर मध्ये बघितल्या होत्या. तर मुख्य दिशा किती? 4. कोणकोणत्या? उत्तर, दक्षिण, पश्चिम डाव्या हाताची आणि पूर्व उजव्या हाताला. उत्तर, दक्षिण, पश्चिम आणि पूर्व. आणि उपदिशा किती? तर त्या 4. वानर इकडे आला नाही, वानर इकडे आला नाही. वायव्य, ईशान्य, आग्नेय आणि नैऋत्य. वायव्य, ईशान्य, आग्नेय आणि नैऋत्य अशा आपल्या 8. 4 मुख्य दिशा आणि 4 उपदिशा. इथपर्यंत आपण माहिती बघितली होती. आज आपण प्रश्नांकडे वळू. पहिला प्रश्न आहे, सीता पूर्वेकडे 5 किलोमीटर गेली, उजवीकडे वळून 3 किलोमीटर गेली, पुन्हा उजवीकडे वळून 5 किलोमीटर गेली, तर ती सध्या मूळ ठिकाणापासून किती अंतरावर व कोणत्या दिशेला आहे? या प्रश्नाचं आपल्याला आज उत्तर काढायचं आहे. पहिले आपल्याला दिशा पाठ पाहिजे. उत्तर, दक्षिण, डाव्या हाताला पश्चिम, उजव्या हाताला पूर्व. वानर इकडे आला नाही, वायव्य, ईशान्य, आग्नेय आणि नैऋत्य. तर उत्तराला आपण सुरुवात करू. समजा तिचा स्टार्टिंग पॉइंट सीताचा इथे आहे, ए ठिकाणापासून. पहिले ती सीता पूर्वेकडे, पूर्व दिशा कोणती? आपल्या उजव्या बाजूची 5 किलोमीटर गेली. इथपासून पूर्वेकडे किती गेली? 5 किलोमीटर गेली. नंतर उजवीकडे वळून 3 किलोमीटर. इथून उजवी बाजू म्हणजे दक्षिणेकडे आली. इथून उजवी बाजू किती? 3 किलोमीटर आली. पुन्हा उजवीकडे वळून 5 किलोमीटर गेली. आता जेव्हा आपण खाली जातो म्हणजे दक्षिणेला जातो, तेव्हा आपण काय करायचं? जर उजवं दिलं असेल, उजवीकडे दिलं असेल, तर डायरेक्ट डाव्या बाजूला वळायचं. उजवीकडे असेल तर डाव्या बाजूला, आपल्या डाव्या बाजूला वळायचं. पुन्हा 5 किलोमीटर. कारण की जर आपलं तोंड खाली असेल तर आपला उजवा हात इकडे आणि डावा हात इकडे होणार. तर ठीक आहे, पण बुक मध्ये सोडवताना इथून डायरेक्ट आपण याचा विरुद्ध घ्यावा. जर इथे डावं दिलं असतं तर मी उजवे घेतलं असतं. इथं उजवं आहे म्हणून काय घेतला? डावं. किती? 5 किलोमीटर गेली. तर ती सध्या मूळ ठिकाणापासून किती अंतरावर व कोणत्या दिशेला आहे? तर ती सध्या मूळ ठिकाणापासून किती अंतरावर आहे? तिचं मूळ ठिकाण कोणतं? हा इथपासून इथपर्यंतचा अंतर किती? हा 3 किलोमीटर आहे. तर हा पण किती असणार? 3 किलोमीटर. आणि त्याची दिशा कोणती? कोणत्या दिशेला आहे? तर दक्षिण दिशेला. मूळ ठिकाणापासून कोणत्या ठिकाणाला? दक्षिण दिशेला आहे. तर याचं उत्तर काय होणार? 3 किलोमीटर दक्षिण. 3 किलोमीटर दक्षिण. समजलं? आता आपण नेक्स्ट क्वेश्चन बघू. प्रश्न क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 2 काय? सीता उत्तरेकडे 4 किलोमीटर गेली, नंतर उजवीकडे वळून 3 किलोमीटर गेली, तर मूळच्या ठिकाणापासून ती कोणत्या दिशेला व किती अंतरावर आहे? प्रश्न क्रमांक 2. समजा सीताचा स्टार्टिंग पॉइंट इथे आहे, ए वर. ती उत्तरेला 4 किलोमीटर गेली. उत्तर दिशा कुठे आहे? वरच्या 4 किलोमीटर गेली उत्तरेकडे. मग उजवीकडे वळून 3 किलोमीटर गेली. इथून 3 किलोमीटर उजवीकडे गेली. उजवी बाजू कोणती? आपली इकडची. 3 किलोमीटर हा त्याचा एंड पॉइंट.
तर आपल्याला काय अंतर विचारलंय, तिच्या स्टार्टिंग पॉइंट पासून एंड पॉइंट पर्यंतचा अंतर किती आणि दिशा कोणती. तर दिशा कोणती येणार, ती इथं आहे. तर ही उत्तर आणि हे ईशान्य. दिशा काय आहे, ईशान्य. दिशा कोणती, ईशान्य. आणि अंतर, अंतर आता कसं काढायचं, त्याच्यासाठी पायथागोरसचा प्रमेय. एक बाब आपल्याला माहित पाहिजे, एक नियम माहित पाहिजे, त्याचं नाव आहे पायथागोरस चे नियम. पायथागोरसचे नियम ते काय रे बाबा, कर्णाचा वर्ग बरोबर पहिली बाजू याचा वर्ग अधिक दुसरी बाजू याचा वर्ग. इथे कर्ण कोणता, 90 अंशा समोरील जी बाजू असते तो काय असतो, त्या त्रिकोणाचा कर्ण. तो त्रिकोणाचा कर्ण. तर ए बी काय झाला, कर्ण. ए बी काय झाला, कर्ण. कर्णाचा वर्ग बरोबर याला आपण सी मानू. एसी काय झाली, एक बाजू, एसी चा वर्ग अधिक सीबी काय झाली, दुसरी बाजू, सी बी चा वर्ग, सीबी चा वर्ग. आता आपल्याला एसी माहित आहे किती आहे, 4. 4 चा वर्ग अधिक सीबी किती आहे, 3 चा वर्ग. सीबी किती आहे, 3 चा वर्ग. किती येणार हे, 16. 4 चौक 16 अधिक 9 बरोबर 25. 25 कितीचा वर्ग आहे, 5 चा. 25 कितीचा वर्ग आहे, 5 चा. तर ह्या बाजूची व्हॅल्यू किती होणार, 5 किलोमीटर. तर आपलं फायनल आन्सर काय राहील, ईशान्य दिशा 5 किलोमीटर. ईशान्य दिशा 5 किलोमीटर. या गणितामध्ये आपल्याला काय, पायथागोरसचा नियम, पायथागोरसचा नियम खूप महत्वाचा आहे. तर तो पाठ करून घ्यायचा. कर्णाचा वर्ग बरोबर पहिल्या बाजूचा वर्ग अधिक दुसऱ्या बाजूचा वर्ग. कर्णाचा वर्ग बरोबर पहिल्या बाजूचा वर्ग अधिक दुसऱ्या बाजूचा वर्ग. इतका हा नियम आहे. याच्यामध्ये मग ए सी हा काय झाला, ए बी हा काय झाला तुमचा कर्ण. ए सी पहिली बाजू झाली आणि सी बी दुसरी बाजू झाली. पहिल्या बाजूचा वर्ग किती, 4 चा वर्ग 16 अधिक 3 चा वर्ग 9. तर 16 अधिक 9 किती, 25. 25 हा कशाचा वर्ग आहे, 5 चा. तर 5 ह्या दिशेची लांबी किती झाली, 5. आणि दिशा कोणती, इथपासून ईशान्य वाहणार इकडे, ईशान्य दिशा. ईशान्य दिशा 5 किलोमीटर. याचं उत्तर किती, ईशान्य दिशा 5 किलोमीटर. प्रश्न क्रमांक 3 बघूया. सीता दक्षिणेकडे 8 किलोमीटर गेली व नंतर डावीकडे वळून 6 किलोमीटर गेली. तर सध्या ती कोणत्या दिशेला व किती अंतरावर आहे. समजा तिचा प्रवास इथून सुरू झाला, स्टार्टिंग पॉइंट ए. ती दक्षिणेकडे, दक्षिण कोणाकडे आहे, उत्तर, दक्षिण, पश्चिम, पूर्व, वानर इकडे आला नाही, वायव्य, ईशान्य, आग्नेय आणि नैऋत्य. इथपर्यंत समजलं. ह्या दिशा आपल्याला पाठच झाल्या पाहिजे, पण आता शिकवण्याच्या दृष्टीने मी हे लिहून देत आहे तुम्हाला, ठीक आहे. इथपासून सीता निघाली, दक्षिणेकडे 8 किलोमीटर आली, नंतर डावीकडे वळून 6 किलोमीटर. आता इथून डावीकडे जर डावी बाजू म्हटली तर काय घ्यायचं म्हटलं, उजवी घ्यायची. कधी पण जेव्हा आपण दक्षिणेला येतो किंवा खालच्या दिशेने येतो तर काय करायचं, डाव्याचं उजवं आणि उजव्याचं डावं. हे नेहमी लक्षात असू द्या, स्टार करून लिहून घ्या की डावं जर असेल तर त्याला काय करायचं, उजवं, डाव्याचं उजवं. तर हा 6 इथपर्यंत जाईल. 8 किलोमीटर इथपासून इथे आली आणि 6 इथपर्यंत गेली. हे झालं बी. याला सी देऊन द्या नाव.
तर आता आपल्याला काय विचारत आहे, ती कोणत्या दिशेला व किती अंतरावर आहे. कोणत्या दिशेला आणि किती अंतरावर आहे. आपल्याला ही बाजू विचारली आहे, ए बी विचारली आहे. तर मग पुन्हा पायथागोरसचा नियम. पायथागोरसचा नियम काय म्हणतो, कर्णाचा वर्ग. कर्ण काय याच्यात, ए बी. कर्णाचा वर्ग बरोबर पहिली बाजूचा वर्ग अधिक दुसरी बाजूचा वर्ग. पहिली बाजू कोणती, कर्ण घेऊन घ्या पहिले, ए बी याचा वर्ग काढायचा आहे. पहिली बाजू ए सी, ए सी चा वर्ग प्लस सी बी, सी बी चा वर्ग. ए सी किती आहे व्हॅल्यू, 8, 8 चा वर्ग अधिक 6 चा वर्ग. 8 चा वर्ग किती, 8 8 64, 64 अधिक 6 चा वर्ग किती, 36. दोघांची बेरीज केली, 6 अधिक 4, 10 चे 0, हातचाला 1, 4 अधिक 6 10. आता 100 कितीचा वर्ग आहे, सगळ्यांना माहितच आहे की 100 कितीचा वर्ग आहे, 10 चा. तर ए बी किती झाला, 10 किलोमीटर. आपल्याला ही लांबी कळली, ए बी किती, 10 किलोमीटर. आता दिशेचा प्रश्न आला, तर इथपासून ही दिशा, ही कोणती दिशा झाली, आग्नेय. तर आपलं फायनल उत्तर काय होईल, आग्नेय 10 किलोमीटर. आग्नेय 10 किलोमीटर. आज आपण काय शिकलो, पायथागोरसचा प्रमेय लावणे. आणि जर आपण डाव्या दिशेला जात असू तर महत्वाचा नियम की आपण खाली जात आहोत तर डावी बाजू उजवी घ्यायची आणि उजवी डावी घ्यायची, कधी पण त्याचं उलट घ्यायचं. ठीक आहे. जेव्हा पण आपण खाली किंवा दक्षिणेला जात असू तेव्हा हात जर डावं दिलंय तर उजवं घ्यायचं आणि उजवं दिलंय तर डावं घ्यायचं. आजच्या चॅप्टर मध्ये इतकंच. पुढच्या चॅप्टर मध्ये आपण काय शिकू की जर या प्रश्नांमध्ये असेल की 90 अंश उत्तरेकडे वळाला, मग दक्षिणेकडे वळाला किंवा उजवीकडे वळाला, डावीकडे वळाला, अंशाचे काही प्रश्न असतात की तो 130 अंश डावीकडे वळाला, मग पुन्हा 225 अंश उजवीकडे वळाला, तर आता शेवटी तो कोणत्या दिशेला आहे. तर तो एकदम सरळ सोप्या पद्धतीने तुम्हाला पुढच्या लेक्चरमध्ये शिकवण्यात येईल. तोपर्यंत धन्यवाद.